त्यांनी आमचा माझा आणि सुरतचा अभ्यास केला होता, पण त्यांना सिलेबसमध्ये आदिनाथ आला आहे. आदिनाथची स्ट्रोक ऋतिक स्पॉन्सर आहे एका बाजू. तुषार आलेला आहे आज खूप दिवसांनी खेळायला आणि सुरू झालं परत. मित्रांनो नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे संडे, सो आज आम्ही परत एकदा खेळायला चाललो आहे. आज संडे खूप मजा आली, कारण की मुलं नव्हती म्हणून आम्ही आमच्यातच मॅच घेतली होती. ऋतिक होती, तर ऋतिक आणि माझी मॅच होती. त्याची टीम वेगळी, माझी टीम वेगळी, आणि आम्ही त्याच्याकडून 1000 रुपये वसूल केले आहेत. परत एकदा ते टीम घेऊन आले आहेत आणि त्याचा कॅप्टन होता भावदा 45. आज 45ची मॅच पण आहे. संडे असल्यामुळं मित्रांनो आज गर्दी नाही. सकाळचे 7 वाजलेत आणि अजूनही गर्दी नाही. चहा किती झाली आहे जरा ताकद म्हणून चहा घेतली आहे सकाळी सगळ्यांनी. आणि प्लेयर आले आहेत. गणा आज नवीन प्लेयर आहे आमच्याकडं. राकेश गावावरून आलेला आहे आणि हे बी नाही आहे. आणि इकडं प्रॅक्टिस चालू आहे आत्तापासूनच. हो आधी ना आपल्या रोजच्या चहाच्या गाड्यावर घेऊन आला आहे मला गुळाचा चहा पाजवायसाठी. मित्रांनो आम्ही दर टाईमसारखं आलो आहे टाईमवर. पोरं काय नाही आली. इकडं मॅच सुरू झाल्या पण ह्यांच्या, आणि तिकडे डॉग शो आहे बहुतेक. प्लेयरचं कंबाईंड चालू आहे आणि अंपायरच्या भूमिकेत आज आदिनाथ. बाबा चिडायचं ना, कुणा बाजून आहेस तू? ओव्हर पाहिजे तुला, तू पण बॅट्समन आहेस ना. आणि इकडे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनचं डिस्कशन चालू आहे का मित्रांनो. 8 वाजले, उशीर आला आहे अजून. आणि तिकडे बघा फिल्डिंग लावायचं चालू आहे. फिल्ड ढगाळ वातावरण झालं आहे आणि कॅमेऱ्यामध्ये एवढं कैद नाही होणार. थोडं पावसाचे थेंब येतात आणि 4 आहे 100%. मुंबई आणि कोयकारची मॅच होईल याची काही गॅरंटी नाही, म्हणजे खूप पाऊस. आणि सुरू झालं परत मित्रांनो. धावा सांगा, रना सांगा, प्रत्येक बॉलला मॅचला चालूच असते आमचं. प्रामाणिकपणा नाही आमच्यात कोणाची. कॅप्टन स्वतः जिम्मेदारी घेतलेली आहे आणि 4 रन मारलेले आहेत. एक्साइटमेंटमध्ये आधीच नो बॉल म्हणून भांडणं कार करतो आपण. आणि कसं वाटतं पहिली मॅच जिंकून? आज काय वाटतंय? आणि पोरं बघा मित्रांनो, एक टाईम आम्हाला प्लेयर नसतात उभा राहायला, आणि आज 12 आहे. कुठून मारायचा बॉल कळत नाही. पहिल्या सिरीजची 3री फायनल मॅच चालू आहे. भाऊचा स्कोअर कमी आहे आपला. बॉलिंग पाहिजे का बॅटिंग पाहिजे तुला? आपण बॉलर आहे. ओके. आणि जर पावसाचं वातावरण झालं की अजून पाऊस काय खाली आला नाही. हरी इकडे ओव्हर आहे लास्टची. स्कोअर झालेला आहे मग जेवढा ना 18. खोटं बोललाय हा, एक सपशल खोटं बोललाय. हो काय होतंय. 27 तर झाला. फायटिंग जनक स्कोर आणि मिस. तिथं बॅड लक दर डॅमेज का. आदिनाथ बॅटिंगला गेला आणि ब्लॉग चालूच नाही गेला मी. आणि पहिली सिरीज जिंकून झाली आणि दुसऱ्या सिरीजचं पण पहिली मॅच जिंकली आम्ही आज 1 साईड. ऋतिक किती झालेत? बघू, ही पण मॅच जिंकलो तर मग 800 होणार. आदिनाथची बॅटिंग एन्जॉय करा आज. ओ हाथ से बॉल पड़ा आदिनाथ ने और वाइड जाने दिया. ठिकाणी तुषार आलेला आहे आज खूप दिवसांनी खेळायला. आणि आज फिल्डर एवढे आहेत की बॉल कुठून मारायचा समजत नाही.
बघू काय होतंय. 400 रुपये तर त्यांच्यावर आहेत, ती चढलेले आहेत. आता 400 त्यांच्यावर चढतात की हात आलवत आम्हीच खाली परत घरी जातोय काय माहीत. साले कभी मेरा काय काय आणि तुमच्याकडे कोण कोण. आमची अपोनंट टीम गेलेली आहे. मग आम्ही आमच्या मॅच सुरू केलेली आहे आणि इकडे आता वेगवेगळे नियम चालू आहे. मित्रांनो सिरीज चालू झाली आहे ऋतिक आणि माझ्यामध्ये गेल्या टायमासारखी. आणि लास्ट सेकंड मॅच चालू आहे. आमचा स्कोर झाला 36. बघा आता त्यांनी जिंकतात काय. 7:30ची मॅच आहे ऋतिक आणि माझ्यात आणि त्यांना झाले आहे. बघू सांगतो तुम्हाला काय होतं मॅचचं. ऋतिकचं पहिली मॅच एकदम हारलेलं आहे 1 साईड. बघू आता दुसरी मॅच काय होते. ही ऋतिकची टीम आहे. बाहुदा, साहिल आणि राहुल आणि तिकडे माझी टीम आहे. पहिली सिरीज जिंकली आहे 750 आणि आता दुसरी चालू आहे. आणि आमचा स्कोर झाला आहे किती 13 आणि मारलेला आहे फक्त हिटमॅन 45. पांडुदा प्रेक्षक आले आहेत. गावाकडे माव शोधणारा एक्सपर्ट. प्रेक्षक आले आहेत आमचे एरंडोळवरून. या ठिकाणी 4 सोडला आहे. ऋतिकनं आज 1,500 घेऊन चिकन थाळी मालवणी स्पेशल. आज जर आम्ही जिंकलो तर आज आमचं टोटल होणार 1,500 रुपये. 1,500 रुपयेमध्ये डायरेक्ट मालवणी हॉटेल. तू इकडे शाबाश बेटा बहुत बढ़िया. टीममेट फिल्डिंग न करण्यामुळे बॉलर खचलेला आहे. त्यांनी आमचा माझा आणि सुरतचा अभ्यास केला होता पण त्यांना सिलेबसमध्ये आदिनाथ आला आहे. आदिनाथची स्ट्रोक एकदम खास आहेत म्हणजे त्याने बॉबे 13 मध्ये आम्ही परत आलो मित्रांनो. मॅच कोण नाही जिंकलं. सिरीज टाय वरती झाली आणि आता स्पॉन्सर आहे ऋतिक. 150 रुपया देगा. चहाच आहे काय लस्सी आहे बघता. गरमी वाढले तुम्ही सुद्धा ताक प्या. खेळून भांडून होत असं आता एकत्र ताक प्यायची वेळ आहे आमच्यावर. ऋतिक स्पॉन्सर आहे. एका बाजूला बसलाय स्पॉन्सर आणि इकडे आम्ही सगळे आता त्याच्याकडे स्पॉन्सरशिप घेतलेली आहे ताकची. बॅटिंग केलं त्याबद्दल तुझं काय मत आहे. मनोगत एक इंटरव्ह्यू मॅन ऑफ द सिरीज ऋतिकचा. ओके चालेल. तर मित्रांनो असा होता संडेचा ब्लॉग. आज खूप मजा आली आणि ऋतिक आणि माझ्यात जी मॅच होती त्यातच खूप मजा आली. कारण की आम्ही जेव्हा आमच्यात खेळतो खूप मजा येते. राडे होतात, भांडणं होतात आणि खूप एन्जॉय होतो त्या दिवशी त्या मॅचमध्ये. सो खूप बरं वाटलं. आणि अजूनही काही लोक आहेत जे व्हिडिओ बघतायत सबस्क्राईब नाही करत त्यांना सुद्धा विनंती आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. याचा व्ह्यू दाखवतो त्याच्या अगोदर. व्ह्यू बघा वरळी आहे आणि त्याच्यात जस्ट तिकडच्या बाजूला आहे समुद्र आणि लोअर पोलीस स्टेशन. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.